श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी कृषी सहकार्य संघ नियमित सोसायटी मुदका येथे सुरू असलेल्या भ्रष्टाचार विरोधात कारवाईसाठी आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे। या संदर्भात त्यांनी सांगितले की सोसायटीत गेल्या काही काळापासून गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी समोर येत आहेत। शेतकरी व सभासदांचे फसवणूक होत असल्याचे आरोप होत असून प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे। रमाकांत कोंडुस्कर यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांनी पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। मुदका कृषीपतीन सोसायटीचा जो भ्रष्ट कारभार चालू आहे, 450 सभासद शेतकरी ह्या कृषीपतीन त्या संस्थेमध्ये आहेत। गेली 3 वर्ष झाली ह्या आपल्या शेतकरी बांधवांना जे क्रॉप लोन मिळतं ते लोन मिळालेलं नाही आहे। त्यासाठी आमच्या शेतकरी वर्गातील आणि श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख श्री सचिन पाटील या भ्रष्टाचाराच्या विरोधात यामागे 2दा अमरण उपोषण या ठिकाणी केलं होतं। या ठिकाणी आपल्या महिला बालकल्याण विकास मंत्री त्यांनी देखील या ठिकाणी मागच्या वेळेला आले होते। त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब शेतकऱ्यांचं कर्जाचं वितरण केलं जाईल। आम्ही प्रत्येक वेळेला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून संबंधित सर्व अधिकारी, मग ते DC असतील, GR असतील, AR असतील, या सर्वांना भेटून त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी आम्हाला 8 दिवसात देतो, 10 दिवसात देतो असं गेली 6 महिने आम्हाला या शेतकऱ्यांना पळवत आहे। आज या ठिकाणी परत आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आणि अमरण उपोषण करावं लागतं। ही कुठंतरी बाब चांगली नाही आहे असं वाटतं, कारण ह्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणारं व्यक्ती किंवा नेते मंडळी या ठिकाणी नाही आहेत काय असं वाटतं मनाला। मी या तुमच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की हे आपले शेतकरी वर्गातील आणि श्रीराम सेना संघटनेचे प्रमुख श्री सचिन पाटील यांना काहीतरी बरं वाईट झालं तर आम्ही शांत बसणार नाही। संबंधित सर्व, मग ह्या कृषीपतीन सोसायटीचे डायरेक्टर असतील, चेअरमन असतील किंवा संबंधित अधिकारी असतील, हे सर्व या घटनेला जबाबदार असणार आहे। आम्हाला लवकरात लवकर जर न्याय मिळाला नाही तर समस्त श्रीराम सेना हिंदुस्थान शेतकरी वर्ग परिसरातील आपले संपूर्ण कार्यकर्ते ह्या ठिकाणी 16 ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आणि त्यावेळेला काहीतरी लॉ अँड ऑर्डरचं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर याला प्रशासन देखील तितकं जबाबदार राहील। आत्ताच आम्ही पोलीस कमिशनर सरांशी चर्चा केलेली आहे, त्यांना संबंधित सर्व हकीकत सांगितलेली आहे। त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परत कळवतो असं सांगितलेलं आहे। मी संपूर्ण संबंधित अधिकारी असतील या अधिकारी वर्गांना सांगू इच्छितो, त्वरित तुम्ही आम्हाला न्याय द्यावा। ह्या भागाचे DCC बँकेचे डायरेक्टर राजू अंकलगी यांना देखील आम्ही किमान 5 ते 6 वेळा भेटलो। त्यांनी देखील आम्हाला उडवाउडवीचीच उत्तरं दिलेली आहेत। त्या राजू अंकलगींना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही देखील ह्या शेतकरी बांधवांच्या जीवनाशी तुमचा खेळ चालू आहे असं आम्हाला वाटतं। प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला आश्वासन दिला, तुमचं शुक्रवारी आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर शनिवारी तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती कर्ज जमा होतं, अशा खोट्या आश्वासनाच्या खैराती तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी वर्ग तुमच्याशी कसं वागायचं ते ठरवेल। तुम्ही येणाऱ्या इलेक्शनामध्ये या एका सोसायटीच्या एका मतासाठी तुम्ही जे भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालताय, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचं देखील फळ तुम्हाला चुकवावं लागेल, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे, त्याचं प्रायश्चित तुम्हाला मिळेल।
मी त्या सर्वांना सांगू इच्छितो, अजून वेळ गेलेला नाही आहे. आम्ही आमच्या स्वार्थासाठी काही इथं आपण करत नाही आहोत. शेतकऱ्यांचा हक्क अधिकार ह्याच्यासाठी आपण काम करतोय. तर त्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर जे आपल्या शेतकऱ्यांचं जे कर्ज जे तुम्ही वितरण करायचं आहे ते ताबडतोब वितरण करावं. आणि ह्या सोसायटीमध्ये, ह्या कृषीपती सहकारी संघामध्ये जे कोणी भ्रष्टाचार केलेले भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्यावरती कानूनी कारवाई झालीच पाहिजे. त्यांनी या लढ्यात श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचा संपूर्ण पाठिंबा राहील असे स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ बेळगाव.